हॅलो नमस्ते. सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे ते खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं वर्ष जे आहे ते खूप छान आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला सांगते माझे जे आहे ना तर काम वगैरे पूर्ण आवरलेलं आहे. पण काल काय झालं माहिती आहे का, घरामध्ये थोडंसं जे आहे तर भाजीपाला होता. पण काय झालं होतं माहिती आहे का, म्हणलं चला जाऊन येऊया, कारण की मला ना दुसऱ्या पण काही गोष्टी ज्या आहेत ते घरामध्ये आणायच्या होत्या. त्यासाठी जे आहे तर मग मी गेलो होतो. पण काय झालं माहिती का, न्यू इयरचं कालचा दिवस आणि त्यामध्ये आम्ही गेलो होतो. इतकी मार्केटला गर्दी होती, बापरे विचारूच नका. आणि त्यामध्ये जे आहे तर मी पिल्ल्याला पण घेऊन गेले होते. आणि मग काय झालं माहिती का, खूप गर्दी असल्यामुळे जे आहे मी पिल्ल्याला जे आहे तर गाडीवरतीच बसवलं आणि लेट झाला होता रात्री तुम्हाला सांगते. आणि मग त्यामुळे जे आहे ना तर ना आता मला ते भाजी घेऊशी वाटत होती नाही काय, कारण की पिल्ल्याचं आहे ते एकटाच गाडीवरती बसलेलं होता. आणि मग कसं असतं ना की आपला जीव म्हणतात ना कुठं बी जाऊ जा, तर मला त्या भाजीपेक्षा बी जास्त जे आहे तर मला माझ्या पिल्लूचं ध्यान लागलं. त्यामुळे जे आहे ना तर जास्त काही नाही, पण काय काय आणले काय काय नाही पुढे व्हिडिओमध्ये पहा. आणि व्हिडिओ जर का आवडला तर खरंच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इकडे पहा आम्ही जे आहे तर मार्केटला आलो, पण इथली गर्दी पाहून जे आहे तर खूप अच्छा वाटत आहे. काय काय माहिती न्यू इयर असल्यामुळे काय की खूपच गर्दी आहे. तर असो चला. तर इथं जे आहे तर बघा संत्र्या होत्या, तर म्हणलं संत्र्या घ्यावात, मुलांना खूप आवडतात. सफरचंद हे ते काही खात नाही ते असं आहे. तर त्यामुळे जे आहे तर मग मी इथं संत्र्या घेत होते. पण गर्दी काय माहिती आज खूप जास्त गर्दी होते. नाही तर आम्ही येतो ना प्रत्येक तर एवढी तरी काही गर्दी नसते. तर इथं जे आहे तर माझं चाललं होतं. आणि बघा असं जर का असलं तर आपल्याला कुठली घेऊ कुठली नाही असं असतं. तर असं चला, सगळ्या जे आहे तर चांगल्याच होत्या. तर माझं इकडं चाललं होतं निवडणं असं होतं. आणि गर्दीमुळं जे आहे ना तर अजिबात काही सुधारत नव्हतं. आणि त्यामध्ये जे आहे तर लेट झालेला होता. आणि बघा रात्रीचं काय झालं माहिती आहे का, लवकरच जायचं होतं. पण कधी कधी म्हणतो ना आपण की कुठं जायचं म्हणलं की आपल्याला काही काही वस्तू जर का घ्यायची असेल तर थोडासा का होईना पण लेट होतो. तर तसंच आम्हाला झालं होतं. तर इथं मी जे आहे तर ह्या 100 रुपयाचे 2 किलो ह्या संत्र्या ज्या आहेत घेतलेल्या आहेत. तर आता काय माहिती गोड लागतात का आंबट निघतात हे काही मला माहीत नाही, पण घेतलेल्या आहेत, मुलांना खूप आवडतात म्हणून ते इथं मी पैसे दिले. आणि इकडं जे आहे ते बघा मार्केटमध्ये खूप खूप जास्त जे आहे ते गर्द होता. आणि आम्ही दोघीजणी आलेलो होतो आणि पिल्या होता तर बाहेर होता तुम्हाला सांगते. आणि खूप गर्दी होती. आणि त्या गर्दीमध्ये जे आहे ना तर काय घ्यायचं आणि काही नाही असं कधी कधी तर विसरून जाते. पण मला काही जास्त भाजीपाला आणायचं नव्हतं असं होतं. तर असं चला. तर बघा इकडं जे आहे ते खूप खूप जास्त गर्दी होती. जे पाहिजे ते भेटतं बरं का इथं. आल्याच्या नंतर दुसरीकडे कुठं फिरण्याची गरज लागत नाही. एकदा आलं ना आतमध्ये गेलं की एवढी गर्दी असते पण मार्केटून आलं की आमच्या मम्मीचं असं काम चालू होते. थुकून नाही का जात? थकून नाही जात? थकून जाते, पण थकून जाण्यासाठी माहिती मी काय केलं आहे. छान कोणाकोणाला आवडते घ्या सर्वांनी. मला तर तुम्हाला सांगते थकावा जाण्यासाठी चहा घेता एवढा एवढा चहा घ्यायचा आहे का तुला? एवढा चहा प्यायला की जेवणाची गरज नाही. काय पिल्या दाखवते ना, थांब ना. मला अगोदर ना 2-4 चपात्या करून घेऊ दे किंवा पोळी करून घेऊ दे. भात तर घातलेला आहे आणि बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी करून घेऊ दे. मग मला काय निवांत आहे मी सध्या. आणि आता किती वाजते, टायमिंग खूप लेट झाला ना. 8:30 हे मार्केटला गेलो, इतकी गर्दी होती ना हिच्या पिल्ल्याला खूप खूप जास्त.
पाय टाकाय सध्या जागा नव्हती. मी तर आज तुला सांगते ना, मी तर ना हँग होऊ लागले की एवढा मार्केटमध्ये गर्दी. बापरे. बाय ग मी तर डायरेक्ट पालक लय फ्रेश. हा पालक खूप छान होतं. मम्मी तू एवढा थंड झालं चहा का पितेस ग? त्याच्यावरची साई येते ना ती खूप छान लागते म्हणून. नुसत्या दुधाचा चहा असला ना, काही करायचं माहिती का, थोडासा एकदम असा थंड झाला ना की साई खूप छान लागते. हो पिल्या? बघ कसं पिलं आम्हाला. ते पैसे फाडून ठेवले तसेच. हम्म. लय आगाव झाली ती. पप्पा आल्याबरोबर करतात तिला. आता भात टाकला, इकडे भात शिजेल. तवा पण ठेवला बघा भाकरीसाठी, चपातीसाठी. म्हणजे आटाच्या ऐवजी मगाशी मार्केटला जायच्या अगोदर जे ते फ्रीजमध्ये बनवून. तर मग तिकडून आल्या मला वैताग येतो. काय पिल्ल्या बोल. हो थांब. पिल्याला खायला हरभरा घेतला, पॉपकॉर्न घेतलं, पण तिथंच खाल्लं. तिला अजिबात खाली उतरू दिलं नाही गाडीच्या मध्ये. तू इथंच बसून राह, मी पटकन जाते आणि पटकन येते, माहिती का. तिला गाडीवर ठेवल्या सध्या मला भीती की एवढी गर्दी आहे, ती एकटीच आहे बाहेर, असं होतं माहिती का. ये कोण आला आलं? चहा पाणी आई. ये. घे हरभरा खायला. देव का चहा देऊ का? घे हरभरा घे. नको आत्ताच चहाला आमचा चहा. घे थोडासा. नको हरभरा खा खायला दिला कोणाला? तुला. हिनं तर तिथंच खाल्ला का नाही. हा हे ना खाल्ला नाही एकटीला. ते हे मिळते ते काय म्हणतो पॉपकॉर्न. बघ ना घाटे किती. आणि इकडे बघ. पिल्या गड. पिल्या मार खायची लढाई रे. ओ इकडे चल. भांडण करू नका, भांडण करू नका. इकडे ते बघू तिकडे. मागू दे रे हिचा असा कान फाडलेला टाकीतो ना मी. पिल्या खोटं बोलत नाही. कोवळी गड्डी होती, एक गड्डी पार केली का नाही तिथं मला सांग. मला किती लागले कमी दाणे होते. पण कवळे होते ना, तुला पचायचं तिथं नको चढू. गॅस चालू आहे, भाजन हो इकडे चल. पिल्या जास्त परेशान करू त्याला. बघ माझ्या हातामध्ये चहा आहे ग. काय खायचंय, काय खायचंय. ती आणकडे संत्रे आणले तरी तिच्या आवडीच्या. आई गेली. हे गुलाबी का त्या ऑरेंज कलरचे आहे. ऑरेंज कलरचे. हे सर्व आग लागतात. बोटीला बघून दे. मोठीला तर बघून द्यायला लागले जी, ती हाताला द्यायला लागले. धर मोठी लट काय तर मग ती मोठी लट नंतर खाते नाही. तिथे ठेवून तिकडे. नुसतं मोठीचं काय काम आहे का. मी नाकातच सफरचंद घेतले खात नाही. नाकात नाही, डोळ्यातच पीठ आहे. आता एवढा चहा पिऊन झालाय. ते कप तर दाखव ना एकदा. कप किती मोठा आहे. तिचा तो फेवरेट कप आहे मम्मीचा ना. तुला नाही विचारलं कोणी गप. जोपर्यंत ह्या कपाच्या पेट नाही तोपर्यंत माझी तलब जात नाही. मी खाली ते ठेवून. अरे नीट सोलताच येत नाही रे. देव का सोली. नको डोळ्यात नका पिऊ. चहा. काय काय आणलंस तू बाजारातून? दाखवते तुला. निघतो का खाली. ब्लँकेट घे पलीकडे. पालक आणला. पालक काय झाला होता. तुला खायला हरभऱ्याची भाजी. हे आणलं 100 ते 2 किलो. तर मला आवडतात ना. सफरचंद मग स्वस्त होते, पण काय करणार सांग. घ्यायला तुम्हाला खाऊशी नको वाटत. खूप गर्दी होती रे पण. मेथीची भाजी आणली 2 मिनिटं. शेतकऱ्यापासली होती तर खूप जादा चिकल आहे तिला. खूप धुवायला लागेल हिला. लय हिरवी छान आहे. हिरवी पान हिरवी. त्याची सगळी मातीच होते. पिल्या हे आण बर. वांगे आणले बघ. हे वांगे भरताला आणले बरं मी. आता काय नाही आणले. हे जे आहे ना भरतासाठी आणले बघ. बरीच करायला आणली ती ही मोठी मोठी. आणि ही भाजी आणली भाजीला. 30च्या आत दिले वांगे. तर वांगे छान आहेत. टोमॅटो? टोमॅटो पण 30 किलो दिले. 100 के 2 किलो. आणि लसूण आणि कांदे तर आत्ताच आणलेली होती. ही भिजतली फ्रेश आहे पण.
हे अर्धा किलो आणली. शेतकऱ्याच्या आणल्या फ्रेश नाही ते सगळं भेटा नाही त्याला. ए पिल्या पप्पाने रात्री 40 रुपयाची 1 किलो टमाटर आणले. त्यांना म्हणलं मी घेऊन येते. तर आज तिथे बी काही स्वस्त नाही भेटले मार्केटला. मी म्हणजे 10 रुपयाचेच किती महाग होतो. आज म्हणजे हेच नव्हतं. बटाटे आणले, हिरवी मिरची आणली आणि कांदे आणलं. लसूण होता मग त्याने आणलं. म्हणजे आणखी 1-2 दिवस गेले की आणि आपण जातोच मार्केटला. असं थोडी एकदा चांगलं ठेवावं. आलं संपलं. असं फ्रीजला यार भरलेलंच आहे. अर्ध्या फ्रीजमध्ये भाजीपाला आहे बघ. हिरवी मिरची होती त्या दिवशी. तरी या फ्रीजमध्ये हिरवी मिरची आणली. किती हिरवी. तरी माझ्या ना आठवण नाही राहिली मी हिरवी मिरची. एकच लाल आली रे. हा काहीच लाल आहे ती तर. तिची बघ ना माती किती पडायला लागली. तर लावून ठेवते आता. कुठे ग? दुसरी आहे. बघ कोथिंबीर वापरणार. मी आज आणलीच नाही कोथिंबीर. दूध टाकून दिली टाकून. वांगी ठेवते ना घरी. ती पाय पिवडी जरच झाली. बाजाला पिल्या तू तिथं पण खाल्ल्यास पोट दुखल. वेगवेगळं ठेवते म्हणजे मला कळ. उद्या तुम्हाला काही नाही केलं अक्कड तर मग बक्कड बंबे बो अशी हमला हे अर्धा किलो येतं. ते अर्धा किलो येतं. हे 1 किलो तर वांगे सांगितले. ते काळे वांगे सगळे सुकलेले होते भरत्यासाठी आणायला. ते नाही आवडते मला. तुला माहिती पांढरे पण वांगे असते. हा ऐक. वांगे म्हणलं मी पण. ते नाही चांगले लागत. आपण जे खातो ना तेच आणायचं असते मार्केटला गेलं. असं काही फालतू नाही. आता मला फ्लावर पण आणायचे होते. फ्लावरचा बाई कंटाळा आलाय पण किती पांढरी ही. हा म्हणलं पण पप्पाला आलं. माझं मेथी, मन म्हणते हरभरा, हरभरा खाऊन. टोमॅटो, बटाटा, मिरची. अन्न पाहिजे आहे ना दुसरं. अन्न कॅरी बॅग आणलं मला. बघ ना याची किती माती पडली. आण लवकर चल. मला आणखी बाकीचे पण कामं करायचे ते. हात काढ बरं. माती दाखवू दे ना जरा. माती हे बघ. माती हातात घे जरा. हातात घे. हा नको रे बाबा. माती कुठं हातात घेते का. फक्त पालक तेवढा फ्रेश आहे. पालकाच्या मुळ्याला अजिबात माती नाहीये. पालक मला तर वाटते मी आता साफ करून ठेवली बरी. नाही तर अशी ना हे होऊन जाईल. पप्पाला रात्री टमाटर आणले होते 40 रुपयाचे किलो. बघ 1 किलो आणले होते. तर रात्री भाजी केली. सकाळी चटणी बनवली. आता फक्त 4 मम्मी हेच दुसऱ्या नाही. हा ना. अगं आहेत खाली. तुला सापडत नाही. खाली बघ ना तिथं. त्या आणि ह्याच्यावर भाज्या ठेवलेलं हे करून भाज्या टाकत्या कॅरेट मध्ये. आहे. आणि आण कॅरी बॅग. ते कॅरेट बी काय होतं म्हणून तर माहिती खराब होतं. कॅरेट बॅन काढून हा बघ. रविवारी आम्हाला धुला लागत ना. ए रिया होतो हे बघ नको. हिरवी मिरची मी तुझं काय तुझं आधी खेळायला मी असतो घरी. हे बघ मला कळते कसं धुयचं असतं. हिरवी मिरची पावशेर होती त्या दिवशी आणलेली. आणि मी आज बी घेऊन आली. आता ती ठेवून देते मी वापरते. हिरवी कॅरेट आणले बाहेर. कॅरेटच आणत होती. इकडे नको. रिकामं केलं का ना सगळं. कारले नाही आणले. गेल्या बारीस कारले आणले वाया गेले. आता नाही आणले कारले. कारण की कारले खाऊशी ना पप्पा वाटत. आणि मी आणि दोघंच खातो आम्ही कारले. मग तुम्ही काय करता माहिती का. या बा. त्याच्यात पण हिरवी मिरची. म्हणजे मिरची माझ्या आठवणच नाहीये की मिरची फ्रीज मध्ये आहे.